नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला वांग्याची अजून एका पद्धतीची भाजी दाखवणार आहे आणि बनवायला अतिशय सोपी आहे, तेवढीच चवीलासुद्धा ती खूप अप्रतिम लागते. तर आज आपण बनवणार आहोत खारी वांगी. या भाजीकरता मी 1/2 किलो वांगी घेतलेली आहेत आणि याकरता मी छोटी वांगी वापरलेली आहेत आणि ती अशा प्रकारे चिरून घेतलेली आहेत. त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. तसेच 2 बटाटेसुद्धा घेतलेले आहेत, त्याच्या साली काढून अशा प्रकारे चिरून घेतलेले आहेत आणि थोडासा कढीपत्ता लागणार आहे. तर इथे मी भाजीकरता वाटण बनवून घेतलेलं आहे. त्यासाठी मी अर्धा वाटी ओलं खोबरं, मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे, 1 पेर आलं, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे लसूण भरपूर लागणार आहे. तर मी साधारण 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता इथे कढईमध्ये ना मी 3 टेबलस्पून तेल घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये या बटाट्याच्या फोडी घातलेल्या आहेत आणि त्या अशा प्रकारे छान गोल्डन ब्राऊन रंगाच्या अशा क्रिस्पी होईपर्यंत मी त्या मंद आचेवर परतून घेतलेल्या आहेत. बटाटे छान क्रिस्पी झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी या वांग्याच्या फोडी घातलेल्या आहेत आणि यासुद्धा साधारण 2 ते 3 मिनटं मी परतून घेणार आहे. वांगीसुद्धा थोडी शिजलेली आहेत. तर आता याच्यामध्ये मी ही वांगी आणि बटाटे बाजूला सारून त्याच तेलामध्ये मी 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा हिंग घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे बनवलेलं वाटण घातलेलं आहे आणि वाटण घालून झाल्यानंतर हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. हे वाटण छान परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी कढीपत्ता घातलेला आहे. इथे वाटणामध्ये मी आता पाव वाटी पाणी घातलेलं आहे, कारण ते जळू नये म्हणून मी त्याच्यात पाणी घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तुमच्या हे लक्षात आलं असेल की याच्यामध्ये मी हळदीचा वापर केलेला नाही आहे. ही पुरी भाजी मी हिरव्या वाटणामध्ये बनवत आहे. मीठ घालून झाल्यानंतर हे छान मिक्स करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये ना आमटाकरता मी 1 चमचा आमचूर पावडर घातलेली आहे, थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे परत एकदा छान मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता याच्यावर मी झाकण ठेवून याला एक छोटीशी छान वाफ आणून दिलेली आहे. मस्त अशी खारी वांगी तयार झालेली आहेत. मस्त गरमागरम खारी वांगी तयार झालेली आहेत. तुम्ही पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर ही वांगी खाऊ शकता. मी आज याच्याबरोबर ज्वारीची भाकरी बनवलेली आहे. तेव्हा तुम्ही ही सोप्या पद्धतीची आणि चवीला अप्रतिम लागणारी भाजी नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.